Thank you.
हे चिदान दिगा दिवा तुझा
गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी नलगे मोठी धन संत संग तेरी सदा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोज सांगणीला मुला जगन्नीत पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंजन कंजनेत्र सदैव रासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करुण प्रथम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद मिशमलंदि वल्लभ नमो दानेश्वर नमो दानेश्वर
साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख सेवेला न करावा अभीरू सहज निळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते निळा मने धराला हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरू हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावणी हेचे माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेविकता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय आणि यांच्या मुखातून अगदी याच मेडला बाहेर पडलेला अभंग आहे बरं का। जगद्गुरु तुकोबाराय वारीला आल्यानंतर देवाकडे जी मागणी मागितली ती मागणी या अभंगाकडे आहे। टाला विठाला सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडस अत्यंत अल्पहार देण्याचं कारण आहे। पहा आज आपला हा सोहळा दल मजल करत 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 वाट चालत अगदी शेवटच्या ठेप्याला येऊन आपला पालखी सोहळा विसावला। आता अगदी उद्या फक्त 5 किलोमीटर काय राहिले आपले बस तुका म्हणे धावा आणि आता आहे पंढरी विसावा। अगदी 5 किलोमीटर राहिले माऊली। हो पहा काय तुमचं आमचं भाग्य की साधू संतांच्या संगतीमध्ये सानिध्यामध्ये महाराज पालखीचा आनंद चालण्याचा आनंद तुम्हाला मला प्राप्त झाला। हे भाग्य मानावं। हो खरंच आपण एवढे भाग्यवान आहोत की प्रत्येक हा जीव महाराज संतांच्या काशीला लागून आपली धावपळ कुठं चालू आहे पंढरपूरच्या दिशेने। किती भाग्य पहा मी तर म्हणतो ना अगदी दुग्ध शर्करा योग आहे। भारतामध्ये अनेक राज्य आहेत अनेक राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वात भाग्यवान आहे। तुम्ही म्हणसाल महाराज का तर महाराष्ट्र ही भूमी साधू संत पवित्र देगुला
त्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात. मला सांगायचं की तुमचं आमचं भाग्य कसं पहा उद्याला आलं. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य किती भाग्यवान आहे. हो, अनेक राज्य आहे. छत्तीसगड आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, पण महाराष्ट्रच का भाग्यवान आहे. तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. महाराष्ट्र काय संत भूमी आहे. आणि आपण जर त्या राज्याचा विचार केला तिकडे देवभूमी आहे. युपी व मथुरा काय म्हणतात, काशी, द्वारका, तिकडे कोण जन्माला आले, देव. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले आहेत. आणि तेही आपलं परम भाग्य की ज्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले त्या संताच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो. आधी जर आलो असतो ना तर हे वैभव आपल्याला पाहायला भेटलं नसतं. ठाला विठाला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या आधी जर तुमचा आमचा जन्म झाला असता तर पंढरीचा देव कळाला असता का. ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेव महाराज संत निळोबाराय आदी करून सर्व संत मंडळी तुम्हाला कळाली असती का. अरे खरे उपकार आहे साधू संतांचे महाराज की ज्यांनी खरी देवाची ओळख करून दिली. संसारामध्ये तापलेला हा जीव बरं का, संसारामध्ये तापलेला हा जीव, त्या जीवाला प्रत्येकाला अपेक्षा कशाची असते, सुखाची अपेक्षा असते. आपण तळावरल्या बऱ्याच कीर्तनातून महाराज सुखाबद्दल ऐकलेलं आहे. सुख फक्त दोनच ठिकाणी आहे. एक संतांच्या पायाजवळ सुख वसेची भाजी, केला तर सुख वसे ह्याची ताई. सुख संतांच्या पायाजवळ आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी किंवा सुख उपम्य संतांचे सदनी. बरं का, मला सांगायचं की सुख संतांच्या सानिध्यात आहे आणि दुसरं सुख आहे कुठं, पंढरपुरात. सुख रूप ऐसा तुझा किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचं स्थान आहे महाराज. मला सांगा की तुझे पायी सुख बस. हो, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. पण महाराज ते सुख प्राप्त करायचं असं तर कोणाच्या सानिध्यावर जावं लागेल. त्याच्याशिवाय ते सुख प्राप्त होत. हो, पहा सर्व जीवाला एक हात जोडून विनंती आहे. महाराज तुमचं आमचं एवढं भाग्य जन्माला आलं की तुम्ही आम्ही संतांच्या सानिध्यात संतांच्या सोहळ्याबरोबर चालत आहे. अनेक दिंड्या आहेत, त्या दिंड्याचं मोजमाप करता येणार नाही, एवढ्या दिंड्या आहेत. पण मला सांगतो की ती खरी वारी आहे की ज्यानं संताची कास पकडली. तुका म्हणे लागा संताची या कासे. आपण संत निळोबारायांच्या कासेला लागलेलो आणि त्या कासेला लागल्यानंतर महाराज इथं काय गुण आहे हो, राजयाची कांता काय भीक मागे किंवा समर्थाची कांता आहे की नाही. तुम्ही आम्ही सर्व जीव महाराज निळोबाराच्या कासेला पकडून कुठे चाललो. संतांची कास कधी संपत नसते माऊली. पण एक आहे, साहेबांनी सांगितलं आपण निळोबारांच्या सोबत चाललो खरी पण चालाचं कसं हे लय महत्वाचं आहे. सर्व चालतात त्याला चालणं म्हणत नाही बरं का. हो, चाललं म्हणत नाही, कसं चालावं. गात जागा हो अवघे जने पाप नासे ते असे पंढरीसी गात जागा गा. बस खात जागा खात जागा. साहेब एवढी डिसिप्लिन सांगतात महाराज. संध्याकाळी 7 वाजता आरती जादूगर सर्वांना नियम सांगतात. काय डिसिप्लिन शिस्त वगैरे आहे की नाही, असते ना. आपण जसं शाळेमध्ये गेलो की शाळेची शिस्त आहे, एखाद्या ऑफिस मध्ये गेलो तर ऑफिसचे नियम आहे, त्याची डिसिप्लिन आहे, शिस्त आहे. मग पालखी सोहळ्यात शिस्त नसते का बेशिस्त आहे पालखी सोहळा. साहेबांचा सगळा घसा बसून जाते. अरे असं नका करू, तसं नका करू. अरे विचार करा,
आपल्या पालखी सोडायला कशाची उणीव आहे सांगा ना, काय कमतरता आहे महाराज? सर्व सुविधा साहेबांच्यामुळे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व महाराज साहेबांच्या सोबत चालतात. रात्रंदिवस त्यांचा फोन चालूच राहते. कोणाला पाणी कमी पडलं की लगेच आमच्या आबा आवटी साहेब, आताच साहेबांनी सत्कार केला बरं का. हो, आमचे आबा आवटी साहेब सर्वांच्या परिचयाचे आहे. सर्वांना ताबडतोब मी म्हणतो ना, साहेबाचे काम नाही म्हणजे एखाद्या टेंडी मालकाने जरी फोन केला तर आवटी साहेब हजर बरं का, हजर. हो, साहेबांचं तर धडवलं आहेच. सर्व अधिकारी महाराज विचार करा, अरे या सोहळ्यामध्ये जेवढी सेवा करसाल तुम्ही तेवढा मेवा मिळत असतो. परमार्थातली पहिली पायरीच सेवा आहे. ठाला विठाला, सेवेशिवाय देवाच मिळत नाही माऊली. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन तनु मनु जिवे चरणासी, कोणाच्या संतांच्या आगर्ता करावे दास्य सकळ. संतांची सेवा जर केली तर मग त्या ठिकाणी काहीच कमतरता नसते बरं का. घाली संतांची आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे किंवा एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. फक्त ते मनोरथ पूर्ण होण्यासाठी सेवा पाहिजे. ठाला विठाला, सेवा करा माऊली. सर्व आपल्या सोबत जे शासनाचे अधिकारी आहे, कर्मचारी आहे महाराज, पाना आतोनात. अहो अगदी दवाखान्यापासून खाण्यापासून पिण्यापासून हे सोपं नाही माऊली एवढं. हा महाराज पाहिले ना, आता माऊलीचं वैभव तर मोठंच आहे. हो, पण आपलंही वैभव मोठं झालं पाहिजे अशी अपेक्षा साहेबांची आहे बरं का. अशी अपेक्षा काय. हो, मगाशी साहेब म्हटले बघा, प्रत्येक दिंडीत जर समजा 2 जोडप असेल त्या जोडप्याने पुढच्या वर्षी 4 करा, आहे की नाही. 14 जण आले असेल एका गावातून तर 8 जण या. एखाद्या गावातले 8 असेल तर त्यांनी 16 करा, तरच आपलं असं वैभव वाढते. पण एक साहेब आहे, या मार्गाला ओढून ताडून कोणीच येत नाही. हे एक सांगतो, ज्याचं पुण्य आहे तो बरोबर या वाटेला लागले. पुण्याची गरज आहे मला. बहुत जे काय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. अरे तुमची आमची गोष्ट सोडा हो, अगदी ज्ञानोबा तुकोबारांना सुद्धा म्हणाला बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून एवढं सोपं आहे का, संतांच्या रस्त्याला लागण्यासाठी सुद्धा महाराज नशिबात पुण्य पाहिजे. हो, हे भूत लागत नाही कोणाला, आणि लागलं तर कोणाच्या अंतकरणातून भूत निघत नाही. पंढरपूरच्या वाटेने कोणाला जाऊशा वाटत नाही, पण एकदा पंढरपुराची वाट पकडली आणि त्याला इकडे ओढ लागली, चटक लागली, लालसा लागली की ते भूत निघत नाही. पंढरपूरचे भूत हो खूप मोठं भूत आहे. हे भूत एकदा लागलं की डबल निघत नाही. पहा ना, आपण दरवर्षी म्हणतो होय अरे वारी तोंडावर आली, आता आपलं कसं होईल, पैसे नाही काही नाही, पांडुरंग बरोबर करतो माऊली पण वारी पडू दे. हो, कारण त्याची एकच ध्येय असते, तेव्हा वारी चुकून येते. आणि आपल्याला हेच मागायचं आहे, म्हणून मी हा अभंग घेतला. ठाला विठाला. काही सोडा, काही काहींच्या घराण्यात तर परंपराच आहे महाराज. हा, आता आमच्या आजोबा पंजोबापासून आहेत महाराज, वारसा आहे. पण काही काही नवीन लागलेले आहे मार्गाला. ते नवीन लागले ना, एकदा पंढरपूरला आले तर डबल परत आल्याशिवाय राहत नाही, कारण वातावरणच तसं आहे महाराज. पण एक आहे, पहा माऊली, पालखी सोडत चालत असताना त्याचे काही नियम आहे. मी मगाशी बोलून गेलो, परत तुम्हाला सांगतो. या वारीला साहेब सांगतात की 3-3ची काय असली पाहिजे, लाईन असली पाहिजे. कशी पंगराशासारखं चालत नाही तर जनावरही चालतात, त्याला काय अर्थ आहे? हा, त्याला काय अर्थ आहे?
पण आपण जर समजा पताकाच्या मागे तीन तीन तीनची लाईन केली तर आपली दिंडी भर हनुमानाचं शेपूट दिसते ना. पालखी सोहळा किती लांबच जाईल तो. आपण जर तीन तीनची लाईन जर पकडली तर पालखी सोहळा किती लंबा होईल. हो, पण तसं नाही. हे पापाचे कडप पडती पुढे निघाले. काही या बांधीतून काय चालते, काही त्या बांधीतून चालते. त्या चालण्याला काही महत्व नाही. माणसाने निळोवारांच्या बरोबर रथा मागत चाललं पाहिजे. तुम्ही चाला बरं माऊलींच्या सोहळ्यामध्ये. माऊलीच्या सोहळ्यामध्ये चला. माऊली काय डिसिप्लिन आहे काय, त्याची बरोबरीत आपण करू शकत नाही. पण थोडस प्रयत्न केला तर काय होते काका. ते मोठं वैभव आहे. मी म्हणतो तो मोठा भाऊ आहे, आपला लहान भाऊ असंच म्हणा ना, आहे की नाही. पण काय शिस्त, काय डिसिप्लिन महाराज. मी म्हणतो ना ज्ञानोबारांच्या पालखी तळावर टाचणी पडेल का आवाजीला आरतीच्या वेळेस. टाचणी पडेल तर एकदा चोपदारानं महाराज हा दांडावर केला, सगळे शांत राहतात. हरवलेल्या सापडलेल्या वस्तूचा आरती ज्ञानाला आहे की नाही. किती शांत वातावरण. आपल्याला तसं वैभव पाहायचं असेल तर महाराज साहेब जिव्हाळ्यातून अंतःकरणातून सांगतात बरं का. हो, त्या पद्धतीने ऐकलं ना तर आपणही थोडं थोडं त्या मार्गाने जाऊ शकतो. पहा, रस्त्यानं जात असताना बरोबर लाईन मध्ये चला. आता काही काही दिंड्यामध्ये गायक नाही, वादक नाही, आहे की नाही. मग त्या दिंड्याचं कसं करायचं. अरे गायक आणि वादक असला म्हणजे दिंडी चालते का. मी म्हणतो ना हातात मालिका घ्यायची एकानं. मी म्हणतो त्यानं समोर म्हणायचं उच्च नीच काही, एकानं पाठीमागं म्हणायचं, दुसऱ्यानं दुसरं चरण म्हणायचं, लगेच पाठीमागाचं. सरळ मालिका म्हणायच्या, पण नित्यनेम चुकू द्यायचा नाही. 8 मालिका आहे काकड्याच्या बरं का. त्या रोज आरतीमध्ये झाल्याच पाहिजे महाराज, झाल्याच पाहिजे. तरच त्याला वारी म्हणते. नाही तर बस आंघोळ केली, चंदन लावलं की निघाला. हो, त्याला काय अर्थ आहे महाराज. नित्य नेम नामी ते राणी दुर्लभ. अरे मी म्हणतो ना टाळ नाही पाहिजे. टाळ पांडुरंगाने टाळण बिना नाही आलं. भाडे भोळे भक्त गाता ती साबळे, त्याची प्रेम आवळे विठोळाची. हो, तू का विठला विठला लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. फक्त महाराज मालिकेची सेवा झाली पाहिजे, आहे की नाही. अगदी रूप पाहता पासून थेट गवडणी पर्यंत. दुपारून नाट म्हणायचा, एखादा वार म्हणायचा, एखाद्या दिवशी ताटीचा म्हणायचा. मी कशा करता सांगतो. आता हे सर्व आम्ही आनंदीकर मंडळी आहे, त्या सोहळ्यातून आलो. आम्हालाही वाटते की या सोहळ्यात अशाच पद्धतीनं चाललं पाहिजे. आणि तुकोबारायचे रस्त्यानं धावा आहे साहेब, माऊलीच्या रस्त्यानं धावा आहे. पण आपल्या निळोबाराच्या रस्त्यानं धावाच नाही. तो धावा कुठं करावा हेच समजत नाही, आहे की नाही. ते एक ठिकाण निवडायला पाहिजे आपण. हो, आहे की नाही. धावा आहे माऊली सोबत सुद्धा एक धावा आहे, तुकोबारा सोबत. तसं निळोबारा सोबत सुद्धा एक धावा असला पाहिजे. हो, ठाला विठाला धाव्याचा अभंग आहे. सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकळ, हा धाव्याचा अभंग आहे. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. किती चाकलेला वार केला सुद्धा धाव्यात महाराज विसाव्याला प्राप्त होतो. मी कशासाठी सांगतो की काहीतरी डिसिप्लिन नियम असले पाहिजे महाराज. हो, आपण चाला, पण चालत असताना महाराज गात जागा प्रेम मागा विठ्ठल. अहो काय काकड्याचे अभंग आहे माऊली. आम्ही वर्षभर महाराष्ट्रामध्ये नुसते कीर्तन करत फिरतो, पण खरी सेवा महाराज आमची सर्व महाराज मंडळीची. मग तू याच सोहळ्यातले महाराज नाही, सर्व सोहळ्यातले महाराज. फक्त सेवा घडते महाराज या काकड्यामध्ये बरं का. वारीमध्ये 18 दिवस जेवढी महाराज काकड्याची सेवा होते तेवढी कुठंच होत नाही. अहो काय रात्री 2 तास कीर्तन करणे, पाकिट घेणे, निघणे. पण महाराज तुम्ही सांगा अंतःकरणातून सेवा कुठं होते. फक्त वारीत. हो, वारीतच आमची साधना होते, आमचं तप होते महाराज. आम्हाला तर बाहेर जावंच वाटत नाही. हो मालिका, ते पूजेची ओढ काय, काकड्या भुपाडी सगळं प्रकरण काय वाटते. आणि किती गोड काकडा हो महाराज. काकड्यात जर एकदा डोकं जर घातलं ना तर परत डोकं काळा वाटत नाही. एवढा गोड काकडा आहे माऊली. विठाला विठाला. लेडीजनी सुद्धा मी म्हणतो ना, प्रत्येक दिंडी मालकानं ते मासोड्या फासोड्या खाऊ घातल्यापेक्षा या दिंडीत मालिका द्या एक, आहे की नाही.
दोन दोन चार चार मालिका असल्या पाहिजे. हो, आमच्या दिंडीत 2-4 लेडीज बरोबर मागून अशा मालिका घेते आणि मला त्यांच्या त्या मालिकेवर त्या शब्दावर नजर टाकून टाकून त्यांचा काकडाच पार झाला. हो हा, सेवा आहे ती. सेवा केली तर मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? तुका आपण हातपागा काकडाच म्हणतो. हो, ठाला विठाला त्याची खरी सेवा आहे की नाही? खरी आहे की नाही? भय काय जीवा? ज्यानं जीवनात खरी सेवा केली त्याच्या जीवनात कधीच भय राहणार नाही. महाराज, मला सांगायचं माऊली, रस्त्याने चालत असताना सगळे नियम पाळा. आता बघा, अगदी उद्या आता हत्ती गेलं ना, हत्तीचं शेपूट राहिलं माऊली. हा, आपण मजल करत आलो एवढं. आता राहिलंच किती आपला प्रवास? 5 किलोमीटर राहिला ना. पण शिस्तीनं चला, गात चला, नियमात चला. याबद्दल सांगतो किती कमी आहे माऊली, बरं का? लक्षात ठेवा मा, 5 किलोमीटर राहिलो. काय तुमचं आमचं भाग्य महाराज, आपण निडोबरांच्या सानिध्यात चाललो रोज. अरे माऊली सोबत तर दर्शनच नाही होतो, आपण तर रोज होते. हा, होते का माऊली? माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीचं दर्शनच होत नाही मागच्या दिंड्याला. ते मागच्या दिंड्यापर्यंत माऊली केव्हा कुठच्या कुठं निघून जाते. पण आपल्याला तो रोज होत होते. आता दृष्टी पुढे ऐसा बस, है की नाही? रोजच दर्शन होते, रोजच. किती भाग्य म्हणावं. पण एक चला, त्या रस्त्याच्या मागे जात असताना साधू संतांचा सोहळा साधा नसते माऊली, बरे का? अरे संतांची जर सोहळे आम्ही तुम्ही साजरे केले तर तुमचा आमचाही सोहळा एक दिवस चांगला होईल ना. हा, आपण सोहळे कोणाचे साजरे केले पाहिजे? संतांचे. हो, संतांचा सोहळा साजरा करा. तुमचा आमचा सोहळा साजरा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा नुसतं संतांचा सोहळा या भूमंडळात आहे का? तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा. हो, अरे प्रत्येक साधू संतांचा महान सोहळा इथे नाही म्हणा. तिन्ही लोकांमध्ये त्यांचा सोहळा. लक्षात ठेवा. ये डोकी कीर्ती सोहळा मान. आपण जीवनामध्ये संतांचे सोहळे साजरे करा. आपला सोहळा चांगलाच होते माऊली. आता सोहळ्याबद्दल म्हटलं तर सोहळ्याचे 16 प्रकार आहे. सोहळ्याचे सोहळा, बरं का? अगदी जन्मापासून तर मरेपर्यंत सोहळा आहे माणसाच्या मागे, आहे की नाही? जन्म सोहळा आणि शेवटी अंत्य सोहळा. त्याच्यामध्ये बरेच मधा सोहळे आहे. या सोहळ्यापेक्षा संतांचा सोहळा श्रेष्ठ आहे. टाला विडाला. पहा, प्रामुख्याने माणसाचा जन्म झाल्यानंतर 2 गोष्टी कधी विसरू नका माऊली, बर का? पहा, तुमचं आमचं भाग्य की ज्या महाराष्ट्रात जन्म झाला. दुग्ध शर्करा युग आहे. भरतखंडी नरदेई प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. किंवा बडे भाग माणूस तन पावा. हो, तुमचं आमचं एवढं भाग्य आहे. आतापर्यंत जे सांगितलं नाही लक्षात राहिलं तरी चालेल माऊली, पण लक्षात ठेवा 2 गोष्टी जीवनात कधी विसरू नका. एक मृत्यू आणि दुसरा देव. ह्या गोष्टी कधी विसरायच्या नाही. मृत्यूला विसरायचं नाही.
का विसरायचं नाही मृत्यूला? तर महाराज त्याचं कारण आहे. काळ करीत बैसला असे लेखा का. एवढा सुंदर नर्दे तुम्हा आम्हाला ज्या देवाने दिला, त्या नर्द्याची काय झाली पाहिजे? सार्थकता झाली पाहिजे. तरच जन्माला आल्यानंतर त्याचा काय आहे? फायदा आहे. का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक, नाही तर मग जन्मा येऊनी काय केले तो मुक्त गमाविले. परमात्म्यानं जे आयुष्य दिलं ना, ते आयुष्य संपायच्या अगोदर महाराज तर तू आपले स्वहित पाहे. मला सांगायचं, जवळ काळ असे तुझी ढेला तव तू हरी गुण ऐकला. जोपर्यंत आपला काळ लांब आहे तोपर्यंत प्रत्येक जीवन तुम्ही आपापलं काय करून घ्यायला पाहिजे? कल्याण करून घेतलं पाहिजे. जीवनाची सार्थकता केली पाहिजे. जीवनाची खरी सार्थकता आहे महाराज वारी लाठाला विटाला. नाही तर असे किती जन्म गेले आणि मरेपर्यंत जर पंढरपूरच पाहत नसेल तर काही फायदा नाही. फायदा नाही पंढरपूरला. नाही तर जन्माला येणारे काय कमी आहे का? येल काय ती थोडी श्वान शुकडे बापुडी. कितीतरी आहे महाराज. पण खरंच तुम्ही जन्माला आले या ठिकाणी आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही सार्थक केलं. पंढरपूरचं तोंड आणि विठ्ठलाची महाराज मूर्ती पाहिल्याशिवाय माणसाच्या जीवनाची सार्थकता नाही आहे. या दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. तुम्ही आम्ही मृत्यूला विसरलो पिंगडे काका, पण मृत्यू कधी तुम्हा मला विसरते का? मला एकच सांगायचं की तो मृत्यू आपल्यावर झडप टाकायच्या अगोदर आपण आपल्या जीवनाची काय करून घेतली पाहिजे? सार्थकता. मला हे सांगायचं आहे. देवानं नर्दे दिला, आयुष्य दिलं. आपण काकड्याचे म्हणतो आयुष्य जात आहे काळ जपत असेल. हे आता ते चरण महत्वाचं आहे. सोहिताचा आणि राहा. अरे तो आपल्या झडप टाकेपर्यंत आपण आपल्या जीवनाचं सार्थकता करून घेतली पाहिजे. नाही तर मग काही फायदा नाही. आता तो सध्या लांब आहे ना. हो, तुम्ही आम्ही इथंच चुकतो बरं का, इथंच चुकतो. जन्म झाल्यानंतर मृत्यूला कधीच विसरायचं नाही. तुम्हाला माहित आहे, ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागते. तुमची आमची काय कथा हो, है की नाही? तुमची आमची काय? येथे उरू नाही आले होता ते पामर जीव किती. हो, नवही मर गए, दसही मर गए, 9,87,83 33 कोटी देवता मर गए. हो, आज मेरा चिपळपंजे गेले महाराज. त्याच्यामध्ये तुमची आमची काय विचार आहे? मी काय सांगत होतो, मृत्यू अटळा माणसाचा. तुम्ही आम्ही मृत्यूला विसरलो काळाला, पण काळ कधी विसरला? काळाची काळ विसरला का? काळ विसरला नाही. तो तुमची वाट पाहताय. काळ करीत असे घडी घडी काळ. हे पाहिजे. ते उडी म्हणजे कधी येईल ते सांगता येत नाही. आपल्याला हे पाहिजे. मी काय सांगत होतो, तुम्ही आम्ही काळाला विसरलो म्हणजे यमाला, पण तो विसरला नाही. वाट याची पाहिजे म्हणजे जाणाऱ्याची. हो, तुम्ही आम्ही विसरलो पण तो विसरला नाही. मी बोलून गेलो तात्या मगाशी, जन्माला आल्यावर दोन गोष्टीला विसरायचं नाही. एक मृत्यू, दुसरा देव. देवाला सुद्धा तुम्ही आम्ही विसरतो. जन्माला यायच्या अगोदर हो गोळी गुलाबी आपण त्याला काय दिलेलं आहे? वचन. ज्याने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. आहे की नाही? देवाला मला बाहेर कर, मी तुझं भजन करीन,
पूजन करील. देवाला बाहेर काढल्यानंतर तुम्ही सांगा किती लोक त्याचं भजन पूजन करते बाहेर आल्यावर. विसरला म्हणजे तुम्ही आम्ही देवाला विसरलो पण देव तुम्हा मला विसरत नाही. देव सुद्धा विसरत नाही माऊली. नाही हो, तुमचा आमचा जन्म झाला बाहेर आलो विसरून जातो पण तोही वाट पाहिजे. वाट पाहे उभा आहे की नाही. किंवा तो सुद्धा मला सोडताना सांगते ना बरं का. आषाढी कार्तिकी उलट आठवण करून देते. तुम्ही आम्ही बेमान विसरून जातो. गेले विसरून खऱ्या तुम्ही आम्ही विसरतो. काल विसरत नाही, देव विसरत नाही, तुम्ही आम्ही विसरतो माऊली. वाट पायी उभा किंवा आषाढी कार्तिकी असे कितीतरी प्रमाण आहे महाराज. आपण त्याच्या भेटीला चाललो, सोडल्यानंतर त्याने काय करमते का? बरं का. तुम्ही जात असा गावा त्यालाही करमत नाही, हुरूर हुरूर वाटते. अहो आपल्या पंढरपूरची गोष्ट सोडा हो. आपल्या घरी जर समजा 2 पाहुणे आले, 8 दिवस जर राहिले आणि ते जर सोडून गेलं तर तेही घर उसानच वाटते आपल्याला, आहे की नाही. पंढरपूर आहे. काय आनंद आहे महाराज. दोन्हीच हाट भरले
आता कसा भरती उद्यापासून नाही दोन्हीच हात भरले अपार मिळाले जिकडे पाव तिकडे. खरंच महाराज काय संतांचं वैभव आहे. पिंगळा महाराज एक उदाहरण सांगतो. आमचे वैद्य बाबा सांगायचे तुम्ही कोंबडी बघितली हा आणि कोंबडीनं ज्यावेळेस ते पिलं देतं ना कोंबडी पिलं लहान लहान काय म्हणते तुमच्याकडे नाही 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 अंड्यातूनच बाहेर पडते ते पिलं काय म्हणतो. पण मला ते पिलं ज्यावेळेस बाहेर पडते मला सांगा ती कोंबडी पिलाला सोडून राहते का कधी. उलट ते पिलं ते त्या कोंबडी शेजारी राहते काही पुढं काही मागे. मी तर म्हणतो ना आपली कोंबडी मस्त बसली याच्यात आपण माग पुढे काही पिलं काही इकडे काही पिलं काय वैभव आहे महाराज. हो जशी ती कोंबडी आपल्या पिल्लाला सोडत नाही तशी निडोबर आहे काही पिल्ले माग काही पुढे मस्त बसून ठाटाक. हे संतांचं वैभव आहे. संतांचं वैभव आहे. हो एक मोठा आनंद आहे बरं का. आणि आता ते संत इथं आल्यावर काय सांगायचं किती मोठा बाजार. पंढरीच्या पेटे मांडी येले मनगठावरील तेल घाला तुम्ही. काय आनंद आहे महाराज तो. बघा पंढरपूरचं वर्णन पंढरपूरचा त्या ठिकाणचा सोहळा विधी आपण पंढरपुरात गेल्यावर ऐकायला भेटतेच. पण ज्या पंढरपुरामध्ये आपण चाललो महाराज त्याच्याकडे गेल्यानंतर काही मागू नका हो माऊली बरं का. काही मागू नका जेणेकरून आपलं कल्याण होईल आपलं सार्थक होईल असं मागा माऊली बरं का. मी याच्यासाठीच हा मुद्दाम अभंग घेतला बरं का. आपण उद्या आपला आगमन कुठं होणार आहे प्रस्थान पंढरपुरात. नाहीतर पंढरपुरात गेल्यानंतर देवाच्या पुढे काही मागतात का लोक. हो बंगला होऊ दे हे होऊ दे मुलगा होऊ दे काहीच नाही बरं का. हे मागणं आहे का. अरे तुम्हा आम्हाला आता देवानं चटक लावून दिली ओढ लावली रुची लावली प्रेम या रस्त्याला मला लागण्यासाठी पुण्यात पाहिजे. मगाशी बोलू काय ज्ञानोबारांची आवड होती वारीबद्दल माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुरी पांडुरंगी मन रंगली. जशी ज्ञानोबरा आधी करून तुकोबारा सर्व संतांची ओढ जशी पंढरपूरच्या दिशेने आहे तशी तुमची आमची सुद्धा ओढ त्या दिशेने असली पाहिजे महाराज. जेवढं पंढरपूर साधू संताला आवडते तेवढं तुम्हाला आम्हाला आवडलं पाहिजे. आवडी पंढरी भीमा पांडुरंग हो पुंडलिक आहे की नाही हे सगळं आवडीच आहे महाराज. पंढरपूर आता त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर आता पंढरपुराचं महात्म्य तुकोबारांना काय असं कळलं असेल मला सांगा बरं. पंढरपुराबद्दल काय देवाबद्दल कळले असेल सांगतो. पंढरपुरासारखं तीर्थच नाही महाराज जगाच्या पाठीवर. अनेक तीर्थ आहे. मी हो उदंड जाऊ द्या तुकोबारा म्हणतात वाराणसी गया पहिली द्वारका तुका पंढर. अनेक तीर्थ पाहिले पण ते तीर्थ या तीर्थाची बरोबरी करू शकत परी नाही तुका. पंढरपूर सारखा आनंद एक सांगतो. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर. पण ज्या मंडपात बसलो हा या मंडपात तुम्ही सर्व आनंद लुटत आहे. असा तरी आनंद परप्रांतात आहे का. हो असा आहे. ऐसे संत जन हरिदास ऐसा नाम घोष कुठंच पाहायला भेटणार नाही फक्त पंढरपूर. टाला विठाला विठ्ठलासारखा देव नाही पुंडलिकराय सारखा संत नाही आणि चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. चंद्रभागा तीर्थ पुंडलिकासारखे संत आणि ब्रह्मांडाचा विठ्ठलासारखे भगवंत हे कुठंच नाही. आहे अमेरिकेला फ्रान्समध्ये ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडमध्ये हे पादेच भेटणार नाही मला.
फक्त हे महाराष्ट्राचाच आनंद आहे. टाला विटाला जाऊ द्या. आपण पाप जर समजा केलं तर पाप कुठे घालवतो? तीर्थात. पाप कुठे जाते? तीर्थात. पण केव्हा? ज्ञानोबा म्हणतात फेडीत पाप ताप पोखीत तिरीच्या पाप समुद्रा जाय आप नवे 12 वेदात म्हणतात शुचित्व शुची गंगा वे परी पाप ताप ही जाय पण परी ते आहे. गंगेत पाप घालवायचं असेल तर नाक धरून काय मारावं लागते? पण संतांचं तसं नाही महाराज. हो, संतांच्या अंगाला स्पर्श जरी झाला तरी पाप जाते. नुसतं पुंडलिकानं दृष्टीचं जरी पाहिलं आपण सगळं तीर्थ घडते, पाप जाते. या ठिकाणी एवढी ताकद या पंढरपुराची आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत वावया आणि पर्व काळ पाया तडी वसे. एकादशीच्या दिवशी पहा, आपण सर्व वारकरी कोण्या आंघोळीला महत्व देतो? कोण्या दिवशी? एकादशीचा, आहे की नाही? एकादशीला आपण स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, कीर्तन ऐको, असा तिचा विधी आहे. चंद्रभागा स्नान आणि विधी तो हरिकथा. पहा माऊली, तुम्ही पंढरपुरात गेल्यानंतर तुम्हाला मी तिथला विधी सांगतो. नाही तर बस घोंगडं घे घुंगर घे याच्यातच वेळ घालसा. त्याला काही अर्थ नाही आहे घोंगडातून गेल्या. हो, आता त्या पिशव्या यांनी आणि आपल्या काय पिशव्या भिस्किटानं काय कमी भरल्या? सगळ्यात त्याच्यात 5-5 रुपयाच्या पुढ्या. काय माहित नातवासाठी नेते का कायच्यासाठी नेते काय? बस ते पुढे पाडे ते फिनोलेक्स आहे ना, काय ते पिशवी तिथं त्या पूर्ण त्या बिस्किटानच भरली. फिनोलेक्स काय म्हणावं? हे नका करू बरं का. त्या ठिकाणी गेल्यानंतर हो, ओरिजिनल कुंकू, हळद, काय म्हणतात ते गंधगोळी, प्रसाद, हे असं सर्व काही न्याय लागते. हे वारकऱ्याचं साहित्य. नाही तर पार बसते झुला घेत आणि हे घेत आणि ते गाड्या आणि लेकरं. बाप आम्ही म्हणतो ना, डबल 10-20 रुपयाची पिशवी घेते जाता नाही. ठाला हवी ठाला. हे तीर्थ तसं नाही माऊली बरं का. या तीर्थाचा एक विधी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलंच पाहिजे. अरे तुकोबाऱ्या सारख्याने हे दान मागितलं देवाकडे, चंद्रभागे स्नान. तुका मागे नाही देवाचं दर्शन झालं तरी चालते, पण एकादशीच्या दिवशी नळावर आंघोळ करू. हो, पण मी काय म्हणतो 25 किलोमीटर का असेना चंद्रभागा, पण तिथं जाऊन आंघोळ करा. का तर त्या दिवशी सर्व तीर्थ चंद्रभागेमध्ये वास्तव्य सगळं तीर्थ माध्यान्ह काढे की नाही. हो, त्या ठिकाणी पुंडलिकापाशी येतात. सांगायचं की त्या ठिकाणी महाराज सर्व तीर्थ. अहो स्नान जाऊ द्या, हो नुसतं चंद्रभागेची महती सांगतो. त्या चंद्रभागेत आंघोळ काय नुसतं तिला डोळ्यानं जरी पाहिजे. आवाज आहे महाराज. आमच्या दिंडीतली कोकिळाच आहे. दिंडी क्रमांक 1 पुणेवाडी. गोड आवाज आहे, त्याला देण पाहिजे. नाही तर आमचा आहे धोटर गया. काय त्याला गोड आवाज आहे माऊली बरं का. अवघीच तीर्थे घडती. हो, चंद्रभागा डोळा नुसती देखली आंघोळ केली नाही. हो, नुसतं जर डोळ्यानं देखली तर पाप जाते, तर आंघोळ केल्यावर काय जाईल? किती ताकद आहे महाराज. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. जेवढे पाप तुम्ही आतापर्यंत केले, नुसतं तुमचा पाय पंढरपुरात ठेवला की ते दिगंतरी अंतकरणातल्या काय म्हणतात पाप महाराज आकाशात निघून जाते, परत वरून खाली येणार. ही ताकद आहे महाराज. तिथं गेल्यावर माऊली हा विधी करा. तुकोबारा दरवर्षी महाराज पंढरपूरला यायचे, पण बाकीचं काही सांभाळत बसले नाही.
हेच करायचं. चंद्रभागे स्नान, हरिकथा, प्रदक्षिणा, हे ते. बरं नुसतं तुकोबारा पुरतच होतं काय मर्यादित? त्यांच्या घराण्यात ही परंपराच होती आषाढी आणि पंढरपूरच्या वारीची. अगदी बोल्लोबापासून त्यांच्या घराण्यात परंपरा होती. जसं तुकोबारायनं महाराज कधी जीवनात वारी चुकू दिली नाही, तद्वत तुम्ही आम्ही सुद्धा चुकायला नको चुकायला. मला हे आज अभंगच तसा घेतला. उद्या आपण गेलो त्याच्या समोर हात जोडून सांगायचं, तेव्हा वारी चुकवून येती पंढरीचा वार करी, वारी चुकवून निधी हरी. त्याला हेच मागायचं आहे. तुकोबारायच्या महाराज मागणं मागितलं. हा अगदी बोललो बापर्यंत त्यांच्या घराण्यामध्ये परंपरा आली. आणि मग एक दिवस महाराज त्या बोल्लोबाच्या पोटी म्हणजे कणकाईच्या पोटी एक असं रत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणजे आपण ज्यांच्या सोहळ्यात चाललो त्यांचे गुरु संत निडोबारायांचे गुरु. हो, त्यांनी सुद्धा परंपरा आपल्या वाडवडिलाप्रमाणे चालू ठेवली. आणि मग जसे तुकोबारा अगदी जवळ आले, जवळ आल्यानंतर देवानं थोडा आग्रह केला, अहो तुकोबारा, अहो काहीतरी मागा, हो काहीतरी मागा. महाराज सारखं देवानं तुकोबाराकडे पाहायचं. काका मागण्याची असं पाहिजे चिंतिल्या रोकडे की कमसे कम या वारीला मागतील तुकोबारा, पुढच्या वारीला पण नाही. तुकोबाराने वारीला जायचं पण देवाकडे काही मागायचं नाही. मग एक दिवस देव सहज म्हटले, का हो तुकोबारा, तुम्ही वारीला येता मागत नाही, निघून जाता, वारी करता निघून जाता, अहो काहीतरी एखाद्या वारीला मागा हो. तुकोबारा म्हटले, कशासाठी? अहो तुमच्या वारीचं एवढं ऋण आहे, तुम्ही वारी करून 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 तुमच्या घराण्यानं माझ्या डोक्यावर एवढं वारीचं बोजा, एवढं वारीचं ऋण करून ठेवलेलं आहे. त्या ऋणातून थोडस मी मुक्त होण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, काहीतरी मागा. ते तुकोबारा होते महाराज. म्हटले, देवा मागितलंच तरे, मला या प्रश्नाचं उत्तर दे. आतापर्यंत माझ्या वाड वडिलांना तुझी वारी केली, मग त्यांनी कोणी मागितलं का? म्हणे नाही. मग त्यांनी जर मागितलं नसेल तर मी का बरं मागू? बरं का, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, किंवा ही माझी मिरासी ठारे तुझे आपण पायपा ध्वजेचे चिरकुट म्हणतो आणि ते हे म्हणण्याशिवाय आरती करत नाही. ही माझी मिरासी आणि याच चालीत म्हणते फडकरी, ठाव तुझे पायापासी आपुले करी. या ठिकाणी मला सांगायचं की माझी मिरासी आहे तुझ्या चरणाची सेवा करणे, मागायचं नाही. आणि मागितलं
तर माझ्या वाडवडिलेला परंपरेला कलंक लागेल. काही मागणी अमानुषी वडिलाची किंवा वंश परंपरा दासमी अंकित का मोकलिता लाज कोणा. मग देव म्हटले सगळं खरं आहे तुमचं, सगळं बरोबर आहे. अहो पण मला एक सांगा तुम्हाला, मग तुमच्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ. म्हटलं तुमच्या वडिलाची सेवा आहे, आमची परंपरा आहे, सगळं आहे. येणे वारी करणे निघून जाणे, येणे वारी करणे निघून जाणे. पण काहीतरी मागा हो, काहीतरी मागा. थोडस मुक्त होण्याचा मी प्रयत्न करतो. मग तुकोबारायांचं लक्ष गेलं, अरे तो मगापासून आपल्याला आग्रह करत आहे, मागा मागा मागा. मग तुकोबाराय म्हटले देवा पाय तसं जर पाहिलं तर मला मागण्याची काही गरज. आणि तू काय देणार का, काय देऊ शकतो देव. हा तुकोबारायला बरं तुला मागितलं तर तू देऊ शकत नाही, तूच तो दुसऱ्याचा आणलेला. बरं नवे नवे त्या कर्णाचे कुंडल सुद्धा काढून घेतले. तू एवढा आणि मला काय देतो. हा कर्णाचे काय मग काढून घेतले. हा आणि काय देणार आहे तुम्हाला. तुकोबाराने पुरावा दिला, कर्णाचे कुंडल तुला कमी पडले, मला काय देणार आहे. हा मग तू म्हणा लागला ना माग माग मनसी काही मागा. तू मगांपासून मागा लागला ना मन मनसी काही मागा मागा. तर मला हेच दान दे. अभंगाचं हेच दान मागण्यासाठी तयार झाले. देवा तू माग म्हणून मागा लागलो, मनसी काही मागा. तर मला हेच दे. हेची दे का पांडुरंगा मगाचं पहिलं चरण आहे. हेची दान दे का देवा तुझा. माऊली जसं तर तुकोबारायांनी मागितलं देवा तुझा विसर पडू नको देऊ, तसं तुम्हा आम्हाला देवाला हेच मागणार. देवा दरवर्षी आम्हाला वारीला येऊ देत जा, तुझ्याबद्दल विसर पडू देऊ नको. असाच आनंद निडोबाऱ्यांच्या सानिध्यामध्ये परत परत वारंवार पुन्हा पुन्हा आम्हाला तुझ्या प्राप्त हो. आम्हाला हेच मागायचं. तुम्ही आम्ही सुद्धा देवाला विसरू. तुम्ही म्हणसाल मला देवाला विसरल्यावर काय होते. तू म्हटले देवाला विसरायचं नाही. देवाला जर तुम्ही आम्ही विसरलो माऊली तर जीवनात खूप मोठी हानी होते. देवाला जर विसरलं तर जीवनात मोठी हानी म्हणजे परत 84 लक्ष योनीला तुम्हाला जन्माला यावं लागेल. अगदी मुंगी पासून तर मनुष्यापर्यंत. आणि एका एका योनीत किती वेळा लागते माहिती का. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. मग 93 पर्यंत सगळ्या योनी आहे. हे 84 नंबरची मानवाची योनी आहे. 84 लक्ष योनी आहे ना. मग 93 वेगळ्याच आहे. त्या 93 एक कोटी पर्यंत भोगाला या लागते. 94 नंबरची योनी आहे. 94 नंबर मनुष्य बरं का. मला सांगायचं देवाला जर विसरलं तर मोठी आणि आहे. परत जन्माला यावं लागेल. विठोबा कुमार त्यावेळी देवाने विचारलं पिंगडे काका
तुकोबारा नाही विसर पडू देणार तुम्हाला माझ्याबद्दल, पण नेमकं तुम्ही काय करसाल हो? तुकोबाराने पटकन उत्तर दिलं. काय करसाल म्हणजे गुण गाईन आवडी. देवा आवडीनं गुण गाईन, पण तुकोबारा तुम्ही संसारी काय प्रापंचिक आहे, प्रापंच चालवण्यासाठी काही धन वगैरे मागा. तुकोबाराय म्हटले नलगे मुक्ती धन संपदा, तुझं धन नको तुझी मुक्ती नको, द्यायचं आहे ना संत संग देई सदा. काय मागा हा हे मागावं. तुमचं आमचं भाग्य म्हणावं की तुम्हाला अगदी निलोबऱ्यांची काय प्राप्ती झाली, संगत. त्याला म्हणतात संत संग. आणि परमार्थ हा संतांच्या संगतीतच होतो. संतांच्या संगतीतच खरा परमार्थ असतो महाराज. करावी तातडी संत समागमे, आवडी आवडी करावी तातडी सांगायचं. तुकोबाराय म्हटले संत संगती. आणि मग शेवटी तुकोबाराय म्हटले देवा ऐक, माझ्या जीवनामध्ये सतत काय म्हणतात तुझा आठव राहायला पाहिजे, तुझं भजन राहिलं पाहिजे, संतांचा सहवास. या 3 गोष्टी जर माझ्या जीवनात घडत असेल तर तू मला कुठल्याही गर्भाला जन्माला घाल, तो गर्भ मी भोगण्यासाठी तयार आहे. अभंगाचा माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देशी सदा. तू का म्हणे गर्भवासी. शेवटच्या चरणात महाराजांना गर्भवास सांगितला. देवा या 3 गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये घडत असेल तर तुम्हाला कुठल्याही गर्भाला जन्माला घाल, तो गर्भ मी भोगण्यासाठी तयार आहे. पण महाराज तो गर्भ तुमच्या आमच्यासाठी कठीण आहे, संतांसाठी कठीण नाही. का तर गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असतात, गर्भवासाचं सहज ते पार करतात. तो गर्भाचा कारण गर्भाची यातना दुःख तुम्हा मला महाराज. या ठिकाणी अभंगावर बोलतो म्हणून तेवढं आहे, पण या ठिकाणी म्हटले साहेब थोडंसं बोलायचं आहे. आणि तेही महत्वाचं आहे कारण आपला आता शेवटचा टप्पा राहिला 5 किलोमीटरचा. उद्या कसं करायचं नियोजन त्याच्यासाठी आता साहेब कसे माझे दिमागदार सगळे विनिकरी, कसे चोपदार उभे राहिले, कसे एका चढी एक गाणारे टाळकरी उभे राहिले. एकदा यांच्यासाठी जोरदार मी मुद्दाम तुकाराम म्हणायच्या अगोदर मला आज असं वाटलं की पांडुरंगाकडे जाता जाता माझ्या निळोबरायांना सुद्धा आनंद वाटेन वरती की माझा स्वर्गात सुख नाही असा हा सोहळा पाहावा. या पद्धतीनं हा सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आज या ठिकाणी आलाय. निळोबरायांच्या दारातून प्रस्थान झाल्यानंतर इथपर्यंत येईपर्यंत सोहळा शिस्तीत चालावा. वारकरी संप्रदायाच्या नियम अटी जसं आपली मानाची पालखी आहे, महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक 10 मानाच्या पालख्या आहेत. माझे शेवटचे संत आपले सर्वांचे शेवटचे संत निळोबा आहेत. या सोहळ्याला दृष्ट लागू नये, या सोहळ्याला फडकरी टाळकरी जे प्रतिष्ठित पंढरपूर देवस्थान समिती वारकरी परिषद पंढरपूरला सगळे अवतरलेले आहेत, त्यांची कुणाची दृष्ट लागू नये आणि माझ्या सोहळ्याला
आपल्या सोहळ्याला कमी लेखू नये म्हणून तुम्हाला गेल्या 14 दिवस जी बडबड केली असेल त्याबद्दल मी माफी मागतो. Mare